कॉन्स्टंट प्रपोर्शन, याचा पण आपण हा पण आपण पार्ट कंप्लीट केलेला होता. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन हा सुद्धा पार्ट आपण बघितला होता. याच्यानंतर आता आपल्याला बघायचे व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आपण पटकन एकदा रिवाइज करून घेऊया की ऍक्च्युअल लॉ काय होता. In 1794, the French scientist J.L. Proust stated the law of constant proportions as the proportion by weight of the constituent elements in the various samples of a compound is fixed. हे लॉचं स्टेटमेंट आहे. ह्याचं मीनिंग आपण बघितलं होतं की सपोज आपण कन्सिडर केलं की कंपाऊंड आहे वॉटर. वॉटरचा केमिकल फॉर्म्युला असतो H2O, म्हणजेच त्या कंपाऊंड मधले एलिमेंट्स झाले हायड्रोजन आणि वॉटर. त्यातला जो वेट प्रमाणे जी अमाऊंट असेल दॅट इज ऑलवेज फिक्स्ड, विच इज इन प्रपोर्शन 1:8. ही अमाऊंट फिक्स्ड असते. ओके, सो हा लॉ आपण बघितला होता. आता आपण त्याचं व्हेरिफिकेशन बघूया. मेनी कंपाऊंड्स कॅन बी मेड बाय डिफरंट मेथड्स. बरीचशी सगळी कंपाऊंड्स ही वेगवेगळ्या मेथड्स, लॅबोरेटरी मेथड्स वापरून आपण वेगवेगळी कंपाऊंड्स तयार करू शकतो. राईट. फॉर एक्झाम्पल, 2 samples of the compound copper oxide were obtained, one by decomposition of copper carbonate and another by decomposition of copper nitrate. तर आता आपलं डिझायर्ड प्रोडक्ट आहे, डिझायर्ड कंपाऊंड आहे कॉपर ऑक्साईड म्हणजेच CuO. तर आता हा CuO आपल्याला 2 मेथड्सनी मिळवता येतो, 2 गोष्टींचं डिकम्पोजिशन करून. कुठल्या 2 कंपाऊंड्सचं? तर आयदर कॉपर कार्बोनेट ज्याचा फॉर्म्युला असेल CuCO3 आणि दुसरं कॉपर नायट्रेट ज्याचा फॉर्म्युला दिलाय CuNO3 ट्वाइस. फ्रॉम ईच ऑफ दीज सॅम्पल्स a mass of 8 gram of copper oxide was taken and each was treated independently with hydrogen gas. Both gave 6.4 gram copper and 1.8 gram water. Let us see how this is verification of the law of constant proportion. आता आपण खाली जे दिलं आहे ते वाचूयात. वरती जे आता फ्रॉम ईच ऑफ दिस सॅम्पल हे जे आहे ते मी थोडं एक्सप्लेन करते. 2 वेगळ्या कंपाऊंड्स पासून कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट ह्या दोन्हीचं डिकम्पोजिशन करून कॉपर ऑक्साईड तयार केलं आणि त्याला इंडिपेंडेंटली हायड्रोजन बरोबर ट्रीट केलं. ही मेथड जेव्हा केली, जेव्हा 2 वेगळ्या मेथडनी खरं तर आपण कॉपर ऑक्साईड तयार केलं होतं, बट त्याच्यामधलं कॉपरचं आणि वॉटरचं जे प्रपोर्शन होतं ते 6.4 ग्रॅम टू 1.8 ग्रॅम हे राहिलं. सो आपल्याला काय लक्षात आलं की जो कंपाऊंड आपण अल्टिमेटली फॉर्म करतोय, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द मेथड युज्ड, त्याचं जे प्रपोर्शन असेल, त्यातल्या एलिमेंट्सचं जे प्रपोर्शन असेल दॅट विल रिमेन कॉन्स्टंट. द रिएक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड विथ हायड्रोजन yielded 2 known substances, namely the compound water and the element copper. आता सपोज तुम्ही कॉपर ऑक्साईड CuO is treated with hydrogen, that is H2, तर आपल्याला काय मिळतं? H2O प्लस H2O म्हणजे वॉटर प्लस एलिमेंटल कॉपर दॅट इज Cu. रिएक्शन डोळ्यासमोर इमॅजिन झाली तुमच्या. CuO प्लस H2 गॅस विल गिव्ह यू H2O प्लस Cu. एकदम सिंपल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. It is known that in the compound water, that is H2O, the elements H and O are in the proportion 1:8 by weight. हे आपण वरती पण बघितलं होतं. H आणि O वेटच्या अकॉर्डिंगली 1:8 या प्रपोर्शन मध्ये असतात. This means that in 9 gram water there are 8 grams of element oxygen. Therefore, 1.8 gram of water contains 8 into 1.8 upon 9, that is 1.6 gram of oxygen. This oxygen has come from 8 gram copper oxide. It means that 8 gram of both the samples of copper oxide contain 6.4 gram copper and 1.6 gram oxygen. And the proportion by weight of copper and oxygen in it is
6.4 is to 1.6, that is 4 is to 1. Thus, the experiment showed that the proportion by weight of the constituent elements in different samples of a compound is constant. मधली जी काही कॅल्क्युलेशन्स आहेत ती तुम्ही शांतपणे केलीत की जे आपण आतापर्यंत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय त्याच्यानेच ती कॅल्क्युलेशन्स आहेत. आपण लेक्चरमध्ये आता ती कॅल्क्युलेशन्स नको बघत बसूया, आपला वेळ जाईल म्हणून नाही दाखवत. जर काही डाऊट्स आले पुढच्या लेक्चरला तर मला विचारा. तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा आपण जे आतापर्यंत क्रॉस मल्टिप्लिकेशन करत होतो की 1.8 ग्रॅम वॉटरमध्ये किती ऑक्सिजन असेल हे कसं काढणार, तर सपोज आपण 1:8 म्हणजे 8 ग्रॅम ऑफ एलिमेंटल ऑक्सिजन असतो तेवढ्यामध्ये, म्हणून 1.8/9 × 8 केलंय. त्यावेळी हे कॅल्क्युलेट करत गेल्यावर आपल्याला काय कळलं की कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स जरी वेगळ्या सॅम्पल मधले असले तरी त्यांचा जो प्रपोर्शन असतं दॅट इज 4:1 CuO मध्ये हे कॉन्स्टंट असतं. Now let us see what the expected proportion by weight of the constituent elements of copper oxide would be from its known molecular formula CuO. To find out this, we need to use the known atomic masses of the elements. जर आता आपल्याला atomic mass म्हणजे आता हे जे वरचं जे कॅल्क्युलेशन होतं सेकंड पॅराग्राफ मधलं ते ऍक्च्युअल मिळालेल्या वेट्स वरती होतं, जे एक्सपेरिमेंटली परफॉर्म झालेलं त्याच्यावरती. आता पुढचं जे आहे ते थेरॉटिकली आपल्याला ॲटॉमिक मास प्रत्येक एलिमेंटचं माहिती आहे, त्या अकॉर्डिंगली किती आन्सर येत आहे ते जर आपण फक्त कॅल्क्युलेशन्स करून काढलं तर किती येत आहे ते बघायचं. आता टू फाइंड आउट दिस वी नीड टू यूज द नोन ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स. द ॲटॉमिक मासेस ऑफ Cu and O आर 63.5 आणि 16. पिरियोडिक टेबल आठवतोय, पिरियोडिक टेबल शिकलेला माहितीये. प्लीज राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. आवाज येतोय माझा व्यवस्थित? पिरियोडिक टेबल शिकला आहात? ओके, सो आता येस तुमचं आवाज येतोयला होतं की पिरियोडिक टेबल शिकलेल्याला? ओके ओके, सो यू हॅवंट लर्न पिरियोडिक टेबल येट, नो प्रॉब्लेम. पिरियोडिक टेबल हे केमिकल एलिमेंट्सचं एक टेबल आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट हे त्याच्या प्रॉपर्टीनुसार अरेंज केलेलं असतं आणि ते लक्षात ठेवून तुम्हाला त्याचे ॲटॉमिक मास, त्याच्यानंतर त्याची पोझिशन, त्याचे बाकीचे कॅरेक्टर्स हे लक्षात येतात. ओके, सो लेक्चर झालं की तुम्ही गुगलवर सर्च करा व्हॉट इज पिरियोडिक टेबल आणि त्याची इमेज बघा डिरेक्टली, म्हणजे तुम्हाला कळेल की वेगवेगळे एलिमेंट्स काय कॅरेक्टरिस्टिक्सनी अरेंज केलेले असतात. ओके, सो त्याप्रमाणे त्याला रेफर करून आपल्याला हे माहिती आहे की कॉपरचं ॲटॉमिक मास 63.5 आहे, ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास 16 आहे. This means that the proportion by weight of the constituent elements, that is copper and oxygen, in the compound CuO is 63.5:16. That is जो काही नंबर आहे which is approximately 4:1. सो जर आता आपण कम्पेअर केलं तर एक्सपेरिमेंट परफॉर्म करून काढलेल्या वेटचं प्रपोर्शन हे सुद्धा 4:1च आलं होतं, विच इज गिव्हन देअर इन द सेकंड पॅराग्राफ. आणि आपण जर कॅल्क्युलेशन्स केली, ॲटॉमिक मास घेऊन कॅल्क्युलेशन्स केली तर येणारं प्रपोर्शन हे सुद्धा सेम आहे, दॅट इज 4:1. द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ प्रपोर्शन बाय वेट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स मॅच्ड विथ द एक्सपेक्टेड प्रपोर्शन कॅल्क्युलेटेड फ्रॉम द फॉर्म्युला. Thus, the law of constant proportion is verified. कुठलीही गोष्ट केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये व्हेरीफाय करायची असेल, एखादा लॉ व्हेरीफाय करायचा असेल किंवा एखादा प्रिन्सिपल व्हेरीफाय करायचं असेल तर आपण काय करतो, जे त्याचं कॅल्क्युलेशन ऑन बोर्ड कॅल्क्युलेशन, ऑन पेपर कॅल्क्युलेशन येईल ते आणि एक्सपेरिमेंट केल्यावर ज्या व्हॅल्यूज येतील त्या, हे दोन मॅच झाले याचा अर्थ तो लॉ व्हेरीफाय झाला, असं त्याचं मीनिंग असतं. नाव ॲटम, इट्स साइज, मास अँड व्हॅलेन्सी. We have learnt that at the center of an atom is the nucleus and
that there are moving electrons in the extranuclear part. सो ते ॲटमचं जे सर्क्युलर स्ट्रक्चर असतं ते एकदा डोळ्यासमोर आणा. इथे कुठे डायग्राम नाहीये तुम्हाला ॲटमची, आय गेस मागच्या वर्षी वगैरे असेल. मग न्यूक्लियस आठवतोय ना, एक ॲटम आठवतोय, एक गोल स्ट्रक्चर असतं, आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि बाहेरून रिव्हॉल्विंग किंवा फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात, राईट. सो एक मिनिट, धड्याच्या सुरुवातीला दिली आहे का बघू आपण. नाही, आता ह्याच्यात तरी त्यांनी इथे कुठेच ॲटमचं स्ट्रक्चर नाही दिलेलं. ठीक आहे. सो तुम्हाला मागच्या वर्षी झालेलं असेल कधीतरी असं मी अज्युम करते आणि सांगते की एक सर्क्युलर स्ट्रक्चर आहे ॲटमला. वी कॅन यूज व्हाईट बोर्ड. सो असं आपण ॲटम काढतो. याच्या आतमध्ये काय असतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. पी आणि एन रिप्रेझेंट करते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन्स हे आजूबाजूनी फिरत असतात, राईट. हे ॲटमचं बेसिक स्ट्रक्चर आहे. कुठला ॲटम आहे काय आहे ते नाही, बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम इज दिस. ॲट द सेंटर, दिस सेंटर इज नोन एज न्यूक्लियस. ह्याला न्यूक्लियस असं म्हणतात. आणि हे जे आहे ते एक्स्ट्रा न्यूक्लियर स्पेस, जे टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेलं आहे. वी हॅव लर्न्ड दॅट ॲट द सेंटर ऑफ अन ॲटम इज द न्यूक्लियस and that there are moving electrons in the extranuclear part. The electrons are negatively charged elementary particles, while the elementary particles that make up the nucleus are positively charged protons and electrically neutral neutrons. जे आता आपण बघितलं ते ॲटमचे 3 बेसिक पार्ट्स काय आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. त्याच्यापैकी सेंटरला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत, जे न्यूक्लियस मध्ये आहेत असं आपण म्हणतो, आणि इलेक्ट्रॉन्स जे एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये फिरत आहेत ते निगेटिव्हली चार्ज आहेत. लुक ॲट द इमेज ऑफ अन ॲटम ऑब्टेन्ड विथ अ फील्ड आयॉन मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप मधली, फील्ड आयॉन मायक्रोस्कोप मधली ही इमेज दिलेली ॲटमची. द साइज ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. व्हॉट डू यू मीन बाय रेडियस? आणि पुढे दिलेलंच आहे. द ॲटॉमिक रेडियस ऑफ अन आयसोलेटेड ॲटम इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. सो वी विल लुक ॲट दिस. आपण हा ॲटम कन्सिडर केलाय, हा त्याच्या आतमधला न्यूक्लियस आहे. आता मी पार्ट्स लेबल करत नाही. रेडियस म्हणजे हे जे अंतर असतं, दिस विल बी द रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲटम. ओके, म्हणजेच परत आपण टेक्स्टबुक मध्ये बघूया. द ॲटॉमिक रेडियस ऑफ अन आयसोलेटेड ॲटम, डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट. न्यूक्लियस आणि बाहेर, सगळ्यात बाहेरची जी ऑर्बिट असेल त्या दोन मधलं अंतर रेडियस म्हणून डिनोट केलं जातं, आणि इट इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर्स. सो आता नॅनोमीटर हे किती कमी आहे. ॲटम्स आपल्याला डोळ्याने दिसतात असे नॉर्मल बघितलं आपण तर कॅन वी सी ॲटम्स? नेव्हर. वाय? बिकॉज देअर साईज, वी हॅव जस्ट रेड दॅट देअर साईज इज टू स्मॉल. दॅट इज, इट इज रिटन इन टर्म्स ऑफ नॅनोमीटर्स. एक मीटर म्हणजे किती अंतर हे लक्षात येत आहे? कधी कापडाच्या दुकानात वगैरे बघितलं असेल तर साधारण आठवेल, किंवा नॉर्मलही आपण बोलतो. 1 मीटर किती येतंय समोर? करेक्ट, मेट्रिक स्केलवर 100 सेंटीमीटर. बट तेवढं मोठं ते 1 मीटर आहे, आणि 1 मीटर म्हणजे 10⁹ नॅनोमीटर असतं. इतका छोटा तो नॅनोमीटर आहे की अशी जसं आता 2 शून्य ऍड करून सेंटीमीटरचा मीटर केला आपण, राईट, तशी आपल्याला 9 शून्य ऍड केली की मीटरचा नॅनोमीटर होणार आहे. इतका छोटा नॅनोमीटर हे युनिट आहे. देअरफॉर ॲटम इज नॉट विजिबल बाय नेकेड आय, इवन नॉट अंडर द मायक्रोस्कोप दॅट वी कॉमनली यूज इन अवर लॅबोरेटरीज. इथे दिलेलं आहे कन्व्हर्जन. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. सो ॲटॉमिक रेडियस इन मीटर्स. आता इथे एक्झाम्पल्स मध्ये जे अप्रॉक्सिमेट साइजेस दिलेले आहेत
त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस तुम्हाला मीटर मध्ये दिली आहे, 10⁻⁻10 मीटर. म्हणजे किती नॅनोमीटर असेल ही? 10⁻⁻10 मीटर आहे, म्हणजे किती नॅनोमीटर असेल? 10⁻10 नॅनोमीटर. करेक्ट, व्हेरी गुड ब्रिजेश, परफेक्ट. समजलं. म्हणजे तुम्हाला कन्वर्जन समजण्यापेक्षा हे समजून घ्या की तो किती छोटा आहे, किती लेव्हलला छोटा आहे. ओके, सो बाकीच्याचे त्यांनी कंपॅरिझन साठी दिलेले आहेत साईज. atoms are very very tiny. Modern instruments like electron microscope, field ion microscope, scanning tunneling microscope have the capacity to show enlarged images of the atom. म्हणजे मगाशी म्हणलं आपल्या लॅबोरेटरीमध्ये जो सिंपल मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा ॲटम दिसत नाही. तर वी हॅव टू यूज दीज मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स विच आर अवेलेबल इन व्हेरी लेस लॅबोरेटरीज. खूप कमी लॅबोरेटरीज मध्ये ही इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल असतात, कारण त्यांचा मेंटेनन्स चार्ज आणि बाकीचं सगळं ते हँडल करणारा पर्सन हे सगळं खूप महाग असतं. म्हणून भरपूर कमी ठिकाणी हे एवढे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल असतात. The atomic size depends on the number of electron orbits in the atom. The greater the number of orbits, the larger the size. बरोबर, जितके इलेक्ट्रॉन जास्ती तितक्या त्याला लागणाऱ्या ऑर्बिट्स जास्ती, आणि जितके ऑर्बिट जास्त तितकं आउटर मोस्ट न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट ऑर्बिट पर्यंतचं डिस्टन्स वाढणार, रेडियस वाढणार, आणि त्याच्यामुळे ॲटमचा साईज वाढणार. फॉर एक्झाम्पल, an atom of K is bigger than an atom of Na. आता K म्हणजे काय? K कशाचं ॲब्रिव्हिएशन आहे? कुठल्या एलिमेंटचं ॲब्रिव्हिएशन आहे K? माहितीये? K, तिथे K लिहिलेला होता, कॅपिटल K. नो, केल्विन इज नॉट अन एलिमेंट. ओके, सो येस, परफेक्ट, व्हेरी गुड. पोटॅशियम. करेक्ट. आता जी कॉमनली युज्ड जी एलिमेंट्स आहेत ना, जी भरपूर कॉमनली तुम्हाला बायोलॉजी मध्ये येतील, केमिस्ट्री मध्ये येतील, त्यांचं थोडं लक्षात ठेवा. आणि Na इज फॉर व्हॉट? आपल्याला K अँड Na असं त्यांनी एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. सो Na कशाचं आहे? सोडियम. इट इज कॉमनली नोन. सोडियम क्लोराइड मुळे ते माहिती असतं. करेक्ट. सो हे जे कॉमनली युज्ड आहे, फॉर एक्झाम्पल Na, K, P, त्याच्यानंतर अजून Zn, Fe, या गोष्टी सारख्या लागत राहतील. त्यामुळे त्या एकदा तुम्ही लेक्चर संपलं की गुगलवरती पिरियॉडिक टेबल बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही ॲब्रिव्हिएशन सुद्धा दिसतील. ती जनरली सारखी वाचून वाचून लक्षात राहतात, बसून पाठ करायची गरज नसते त्यांना. करेक्ट. Mg मॅग्नेशियम. कन्फ्युजन मोस्टली कुठे होतं? सपोज आता Mg आहे आणि Mn आहे, तर व्हॉट इज Mn? Mn कशाचं ॲब्रिव्हिएशन आहे? येस, इथे थोडंसं कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं की दोन्हीमध्ये असं बऱ्यापैकी सेम आहे. आय थिंक इट इज इन अवर टेक्स्ट बुक ओनली. ओके, पिरियॉडिक टेबल इज देअर इन युअर टेक्स्ट बुक. व्हेरी गुड. सो प्लीज ओपन युअर टेक्स्ट बुक अँड सी दॅट पिरियॉडिक टेबल. Yeah. So now if two atoms have the same outermost orbit, then the atom having the larger number of electrons in the outermost orbit is smaller than the one having fewer electrons in the same outermost orbit. For example, an atom of Mg is smaller than an atom of Na. आता आपण वरती बघितलं की ग्रेटर द नंबर ऑफ ऑर्बिट्स लार्जर द साइज. हे एकदम स्ट्रेट अवे इक्वेशन होतं. त्याच्यामध्ये आपण असंही बघितलं की पोटॅशियम मध्ये जास्ती ऑर्बिट्स आहेत, त्याच्यामुळे पोटॅशियम सोडियम पेक्षा मोठा झाला. आता सेकंड कसं आलंय की आउटर मोस्ट ऑर्बिट सेम आहे, तर ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जास्ती आहेत त्याचा साईज हा स्मॉलर असणार आहे. Okay, so what will be the reason behind this?
काही सुचतंय ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जास्ती आहेत त्याचा साईज छोटा आहे आणि ज्याच्यामध्ये कमी आहेत त्याचा साईज मोठा आहे, तर असं का होऊ शकेल? थोडीशी काहीतरी लिंक लावता येण्यासाठी मी सांगते, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे, बाहेर इलेक्ट्रॉन आहे, चार्ज नाही, चार्जचं नाही बोलत आहे आपण आता. वी आर टॉकिंग अबाउट द साइज ऑफ दॅट ॲटम. ओके, तो ॲटमचा साईज छोटा असेल की मोठा? तर आपण पहिल्या याच्यामध्ये कसं वाचलं की सपोज ऑर्बिटचा नंबर जितका जास्ती तितका त्याचा साईज जास्ती. हे लॉजिकल आहे, कारण आपण बघितलं न्यूक्लियस पासून ऑर्बिट पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे त्याचा साईज आहे. सेकंड पार्ट कसा होता की आता आउटर मोस्ट सपोज 3 ऑर्बिट्स आहेत त्या ॲटम मध्ये आणि दुसऱ्या ज्याच्या बरोबर आपण कम्पेअर करतोय त्याच्यामध्ये सुद्धा 3 ऑर्बिट्स आहेत. तर ज्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जास्ती इलेक्ट्रॉन्स असतील तो स्मॉलर ॲटम असेल कम्पॅरेटिव्हली दोघांमधला. तर असं का होईल? भले खूप थोडा फरक असेल त्याच्या साईजमध्ये, एकदम मायन्यूट डिफरन्स असेल, बट तो का असेल? याची एक छोटीशी हिंट मी देते. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे विच इज पॉझिटिव्हली चार्ज्ड, ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत विच आर निगेटिव्हली चार्ज्ड. आय गिव्ह यू जस्ट 1 मिनिट, काहीतरी तरी लिहा चॅट बॉक्स मध्ये. एनिथिंग, काही लिहा, काय जे काही सुचतंय, थोडंफार विचित्र सुचतंय, काहीतरी वेगळंच वाटतंय, नसेल बरोबर असं वाटतंय तरी बोला, काहीतरी बोला. ट्राय टू थिंक ऑन सच थिंग्स. बिकॉज नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. बर, पण मग ते स्मॉलर का होतंय? जास्ती नंबर आहे इलेक्ट्रॉन्सचा और बाहेरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, तर साईज का छोटा होतोय? ओके, सांगते मी. आपण आतमध्ये त्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत. आपल्याला माहिती आहे अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट. सो ॲटम मध्ये सुद्धा ह्या पॉझिटिव्ह प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये अट्रॅक्शन चालू राहील. जितके बाहेर इलेक्ट्रॉन्स जास्ती असतील ऑर्बिटमध्ये तितकं हे अट्रॅक्शन जास्ती राहणार आणि त्यामुळे ॲटमचा साईज छोटा होणार. जेव्हा जेव्हा इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, इलेक्ट्रॉन्स कमी असतील तर हे अट्रॅक्शन कमी राहणार आणि त्यामुळे साईज जास्ती राहणार. समजलं मी काय सांगितलं ते? पटलं? इट्स नॉट देअर इन द टेक्स्ट बुक. हे आपल्याला थोडीशी इमॅजिनेशन यूज करता यावी म्हणून आपण डिस्कस केलंय. Okay, very good. So now we will move on to the next topic, the mass of an atom. आता आपण size of atom बद्दल बोललो. Now we will come to the mass of an atom. The mass of an atom is concentrated in its nucleus and it is due to the protons and neutrons in it. जे काही मास आहे, ॲटमचं मास आहे, ते सगळं फक्त प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्समुळे मिळतंय. त्याच्यामुळे इट इज रिलेटेड विथ द न्यूक्लियस ऑफ दॅट ॲटम. द नंबर p+n in the atomic nucleus is called the atomic mass number. Protons and neutrons are together called nucleons. सो ह्या टर्मिनॉलॉजीज थोड्या लक्षात ठेवायला लागतील की न्यूक्लियॉन्स, प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स MCQs मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतो? p+n. दॅट इज number of protons plus number of neutrons in atomic nucleus is its atomic mass number. An atom is very, very tiny. Then how do we determine its mass? Scientists too struggled with this question. It was not possible for scientists of 19th century to measure atomic mass accurately. Therefore, the concept of relative mass of an atom was put forth.
आता सरळ गोष्ट आहे, एखादी इतकी छोटी गोष्ट आहे जी नॅनोमीटरच्या साईज मध्ये त्याचं मास काढायचंय, राईट. तर ते काहीतरी त्याच्यामध्ये इमॅजिनेशन पॉवर किंवा काहीतरी अशी गोष्ट पाहिजे की ऍक्च्युअल आपण जसं वेइंग बॅलन्स वर ठेवलं आणि वेट डिटरमाइन केलं, इतकी सोपी तर ही गोष्ट नाहीये ऍटमचं मास कॅल्क्युलेट करणं. म्हणून द कन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह मास ऑफ एन ऍटम वॉज पुट फोर्थ. A reference atom was required for expressing the relative mass of an atom. The hydrogen atom, being the lightest, was initially chosen as the reference atom. आता रिलेटिव्ह मास म्हणजे काय, रिलेशन कशा तरी दोन गोष्टींच्या मध्ये असतं, राईट. सो रेफरन्स, एखादा ॲटम रेफरन्स ॲटम म्हणून सिलेक्ट करायचा आणि त्याच्या बेसिसवर बाकीच्या ॲटम्सचं वेट कॅल्क्युलेट करायचं किंवा मास कॅल्क्युलेट करायचं. द रिलेटिव्ह मास ऑफ हायड्रोजन आता हायड्रोजन का चूज केला, कारण तो सगळ्यात लाइटेस्ट आहे. जर पिरियॉडिक टेबल रेफर केलं तर त्यातला पहिला जो एलिमेंट आहे तो हायड्रोजनचा आहे. ओके, वाय, बिकॉज इट इज द लाइटेस्ट. आणि हे सगळं ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर याच्या रिलेशन मध्ये पिरियॉडिक टेबलचं कन्स्ट्रक्शन आहे. देअरफॉर पहिला प्लेस्ड हायड्रोजन असेल. द रिलेटिव्ह मास ऑफ अ हायड्रोजन ॲटम which has only one proton in its nucleus was accepted as 1. So आता हायड्रोजन ॲटमचं मास काय एक्सेप्ट केलं, 1, कारण त्याच्यामध्ये एकच प्रोटॉन आहे. Therefore, the magnitude of the relative atomic masses of various atoms became equal to their atomic mass number P plus N. Let us see how to express the relative mass of a nitrogen atom having accepted the relative atomic mass of hydrogen as 1. आता आपण एक हायड्रोजनचं कन्सिडर केलं की हे एक 1, न्यूमेरिकल 1 हे हायड्रोजनचं ॲटॉमिक मास असणार. त्याच्या रिलेशन मध्ये बाकीचे जे ॲटॉमिक मासेस किती असतील हे कॅल्क्युलेट करायचं असतं. सो आता त्याप्रमाणे आपण एक नायट्रोजन ॲटमचं कॅल्क्युलेशन बघूया. द मास ऑफ वन नायट्रोजन ॲटम इज 14 times that of hydrogen atom. Therefore, the relative mass of nitrogen atom is 14. This is how the relative atomic masses of various elements were determined. म्हणजे काय की आता नायट्रोजनचं 14 times that of हायड्रोजन एवढा ॲटॉमिक मास आहे. अशा प्रकारे हायड्रोजन ॲटमशी रिलेटेड त्याच्या रिलेशन मध्ये किती मासेस आहेत याप्रमाणे बाकीच्या ॲटम्सची मास कॅल्क्युलेट केली गेली. ऑन दिस स्केल the relative atomic masses of many elements came out to be fractional. Therefore, in the course of time, different atoms were chosen as reference atoms. नायट्रोजनचं स्ट्रेट अवे 14 आलं, ठीक आहे. बाकीच्या काही ॲटम्सचं हे फ्रॅक्शन मध्ये यायला लागलं ॲटॉमिक मास. आता आपण ॲटॉमिक मास कन्सिडर करताना किंवा ॲटॉमिक मास नंबर कन्सिडर करताना P+N घेतोय. सो इट शुड नॉट कम इन फ्रॅक्शन, पण ते येत होतं. म्हणून काय केलं की रेफरन्स ॲटम बदलला. पहिल्यांदा लाइटेस्ट होता म्हणून हायड्रोजन घेतला होता. नंतर फायनली इन 1961 द कार्बन ॲटम वॉज सिलेक्टेड ॲज द रेफरन्स ॲटम. कार्बन ॲटमला रेफरन्स ॲटम म्हणून सिलेक्ट केला. पहिल्या वेळेला हायड्रोजन घेतला होता, सेकंड टाइम हायड्रोजनमुळे फ्रॅक्शन मध्ये आन्सर्स येत होती म्हणून कार्बनचं सिलेक्शन केलं. In this scale, the relative mass of a carbon atom was accepted as 12. कार्बनचं atomic mass काय कन्सिडर केलं, 12. The relative atomic mass of one hydrogen atom compared to carbon atom becomes 12 into 1/12, that is 1. The mass of one proton and one neutron on the scale of relative atomic masses is approximately 1. So, जेव्हा कार्बन हा सिलेक्ट केला गेला कशासाठी, रिलेटिव्ह मास कॅल्क्युलेट करण्यासाठी, तेव्हा असं लक्षात आलं त्याचं हायड्रोजनच्या रिलेशन मध्ये मास आहे 12 आणि त्याच्या रिलेशन मध्ये जर हायड्रोजनचा मास काढला तर ते येतंय 1. म्हणजे दोन्ही एकमेकांना बॅलन्स झाले आणि म्हणून आता कार्बन हा वाइडली यूज्ड आहे. ओके, सो द रिलेटिव्ह atomic masses of some elements in the chart below are given.
you have to find the relative atomic masses of others. आता हे तुम्हाला वेळ मिळेल तसं पिरियडिक टेबलला रेफर करून ॲटॉमिक मास शोधा, ज्याची ज्याची विचारलेली आहेत. ऑक्सिजनचं विचारले, सोडियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, आर्गॉन आणि पोटॅशियम. Today we have highly accurate methods for measuring the mass of an atom directly. Hence, instead of relative mass, unified mass has now been accepted as the unit of atomic mass. It is called Dalton. Its symbol is U. Okay. So, आता पहिल्यांदा हे रिलेटिव्ह मासचं कॅल्क्युलेशन करायला लागायचं. एकदा हायड्रोजन घेतल्यावर फ्रॅक्शन्स यायला लागले म्हणून कार्बन घेऊन, आणि आता फायनली युनिफाईड मास विच इज 1 डाल्टन ही सिस्टीम आली. आणि 1 डाल्टन इज इक्वल टू जो मोठा नंबर दिलाय तो इंटू 10⁻⁻27 kg. -27 म्हणजे तितके 0.000026 शून्य द्यायची आणि मग फायनली 1. इतकं छोटं ते 1 डाल्टन हे युनिट आहे. ओके. सो आता रिलेटिव्ह मास यूज न करता आपल्याला 1 डाल्टन सिस्टीम यूज करून ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करणं सोपं झालं. सो करंटली डाल्टन सिस्टीम इज युज्ड or unified mass system is used for measurement of atomic mass. Next, chemical symbols of elements. Dalton used certain signs to represent elements. For example, जे दिली आहे ती sign for hydrogen, पुढची sign for copper. Today we use the symbols determined by IUPAC, that is International Union of Pure and Applied Chemistry. आता जी सिम्बल्स डाल्टनने यूज केली आर दीज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. आता हे हायड्रोजनचा सिम्बॉल आहे, ह्याला काही गेस आहे का? काहीच नाही. कॉपरच्या सिम्बॉलला काहीच गेस नाही. तो जो सी आहे त्याच्यामध्ये सी आहे असं ठरवलं तर कार्बन मध्ये सुद्धा सी आहे, बरोबर. सो ही सिम्बल जेव्हा यूज केली जातील तेव्हा कळणारच नाही की हे कुठल्या एलिमेंटला रिप्रेझेंट करतंय. त्याच्यामुळे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, दॅट इज IUPAC, याच्यानी युनिव्हर्सल सिम्बल्स फाइंड आउट केले. दीज आर ऑफिशियल नेम्स अँड सिम्बल्स अँड आर युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे समज मी भारतातून एखादा पेपर पब्लिश करते केमिस्ट्री रिलेटेड आणि मी त्याच्यामध्ये CU असं सगळीकडे लिहिलेलं आहे आणि अमेरिकेतली व्यक्ती तो पेपर वाचतीये तर तिला कळलं पाहिजे की मी कॉपर बद्दल बोलते. ओके. सो ही अँबिग्विटी निघून जावी म्हणून इंटरनॅशनल सिस्टीम्स असे सिम्बॉल्स काढत असतात की जे कंपल्सरी असतात, इंटरनॅशनली व्हेरीफाईड असतात, सगळ्यांना तेच कंपल्सरी यूज करायला लागतात. जसं आपण शिकलो होतो SI सिस्टीम जी इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड आहे. ओके. त्या SI सिस्टीम प्रमाणे मी जे युनिट इथे लिहीन तेच युनिट बाकीच्या देशांमध्ये सुद्धा यूज केलं जाणार आहे. तसंच इथे सुद्धा जे सिम्बल्स असतील ज्याच्याने रिप्रेझेंट करणार आपण एखादा एलिमेंट तो सगळीकडे व्हेरीफाईड पाहिजे, सगळ्यांना त्याचा मीनिंग माहित पाहिजे. The current method of choosing chemical symbols is based on the method invented by Berzelius. According to this method, the symbol of an element is either the first letter or the first and second or another specific letter in its name. So आता instead of using some circles, C, square, triangle असा कुठलाही शेप न यूज करता लेटर्सचा यूज करायचा. फॉर एक्झाम्पल आपण आता म्हणतोय कॉपर, तर कॉपर मध्ये आता मला सांगू शकाल की आपण CU असं लिहितोय. कॉपरचं जर मी स्पेलिंग लिहिलं तर कुठेच U नाहीये त्याच्यात. आणि आता जी त्यांनी कसं दिलंय करंट मेथड म्हणजे आता जी मेथड यूज केली जाते त्याच्यामध्ये लेटर त्यातलं म्हणजे फर्स्ट लेटर, सेकंड लेटर किंवा एखादं स्पेसिफिक लेटर त्या नावातलं असं यूज करायचंय, बरोबर. तर आता हा प्रश्न नाही पडत आहे तुम्हाला की आपण जर कॉपर लिहिलं तर ह्याच्या स्पेलिंग मध्ये याचं ॲब्रिव्हिएशन आपण करतोय CU. U कुठे आहे कॉपरच्या स्पेलिंग मध्ये?
सोडियम Na, काहीच नाहीये सोडियम मधलं, तर N पण नाहीये, A पण नाहीये. पोटॅशियम K. ओके, याचं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे की जी एलिमेंट्सचा शोध लागला, त्याची नावं होती, हे सगळं मेनली ग्रीक किंवा लॅटिन, ग्रीक आणि लॅटिन ह्या दोन भाषांचा तेव्हा जास्ती वापर केला जायचा. त्यामुळे जी ती नेम्स आहेत, मला एक्झॅक्ट आठवत नाहीये, कॉपरचं नेम आय गेस क्युप्रियम किंवा क्युप्रिक, या दोन पैकी काहीतरी रिलेटेड आहे. आय एम नॉट शुअर अबाउट द ग्रीक और लॅटिन नेम दॅट वॉज युज्ड. त्या अकॉर्डिंगली हे Cu राहिलंय. ओके, तसंच सोडियमचं जे ग्रीक और लॅटिन नेम आहे त्याच्या अकॉर्डिंगली ते Na आलंय. क्लिअर? म्हणून आपल्याला असं आत्ता वाटताना समोर दिसतं की आपण जे इंग्लिश वर्ड टाईप करतोय त्याच्यामध्ये ती लेटर्स नाहीयेत, बट दोज आर युज्ड. आणि आता कसं झालंय, आता वी आर युझिंग दिस सिस्टीम. जेव्हापासून आपल्याला वेगवेगळे शोध लागत आहेत तेव्हापासून सिन्स डेकेड्स वी आर युझिंग दिस सिस्टीम विच इज वाईडली ऍक्सेप्टेड नाव. आणि आता ती चेंज करण्यात काही पॉइंट नाहीये. सोडियमचा आता एसओ करून काही उपयोग नाही, बिकॉज एव्हरीवन हॅज ऍक्सेप्टेड इट ॲज Na अँड वी आर युझिंग इट. आता कोणालाही Na म्हणलं की सोडियम कळतो. ओके, ऑफ द टू लेटर्स द फर्स्ट इज कॅपिटल लेटर अँड द सेकंड इज स्मॉल. राईट, पहिलं कॅपिटल लिहितो, सेकंड स्मॉल लिहितो, हे नॉर्मली आता लिहून लिहून पण माहिती झालेलं आहे. So now next is molecules of elements and compounds. Atoms of some elements such as helium, neon have independent existence. It means that these elements are in a monoatomic molecular state. Sometimes two or more atoms of an element combine to form molecules of that element. सगळा पॅराग्राफ मी वाचते आणि एक्सप्लेन करते. Such elements are in a polyatomic molecular state. For example, the elements oxygen, nitrogen are in a diatomic molecular state as O2, N2 respectively. When atoms of different elements combine with each other, the molecules of compounds are formed. So I don't remember, आपण लास्ट लेक्चरला ही चेन लिहिली होती का? ॲटम्सनी एलिमेंट बनणार, एलिमेंटनी मॉलिक्यूल बनणार, मॉलिक्यूलनी कंपाऊंड बनणार. ओके, सो आता एलिमेंट आपण एखादा कन्सिडर केला O2, तर दोन ॲटम्स स्टेबल फॉर्म मध्ये. ओके, सोडियमला नायट्रियम म्हणत होते. ओके, व्हेरी गुड. सो कुठे होतो आपण? या O2 सपोज आपण कन्सिडर करतोय, तर दोन ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, हा इंडिव्हिज्युअल एक ॲटम आणि अजून एक ॲटम असा जेव्हा ऍड केला जाईल तेव्हा आपलं O2 बनतं. राईट, देअरफॉर O2 इज डायॲटॉमिक एलिमेंट. आणि आता हे स्टॅबिलिटीवर डिपेंडेंट असतं. कुठलीही गोष्ट ही अनस्टेबल राहत नाही कधी. कुठलाही ॲटम हा काय ट्राय करतो की आपण स्टॅबिलिटी अचीव केली पाहिजे. की स्टॅबिलिटी अचीव करायला दोन ॲटम्सना एकत्र यायला लागलं तर ते दोन ॲटम्स एकत्र येऊन, फॉर एक्झाम्पल O2च्या केसमध्ये जसं झालं तसं. वरती आपण बघितलं हिलियम आणि निऑन, ह्या दोन गोष्टी कधी अशा आपण He2 किंवा अशा फॉर्म मध्ये नाही वाचणार. ते फक्त He, निऑनचा जो काही सिंबल असेल तो असा फक्त सिंग्युलर राहतं. का? तर त्याचं जे ॲटॉमिक स्टेट आहे ते स्टेबल आहे. एका ॲटमचं स्टेटच स्टेबल आहे म्हणून ते मोनो ॲटॉमिक राहतात. ज्याच्यामध्ये एक ॲटम सफिशियंट नाहीये, एकापेक्षा जास्ती लागतील, तेव्हा जितके जास्ती लागतील तितके ॲडअप होत जातात. ऑक्सिजनमध्ये दोघं एकत्र आले की स्टेबल एलिमेंट फॉर्म होतं, म्हणून O2. त्याच्यानंतर जर समज एखादा ॲटम असेल, एखादा एलिमेंट असेल ज्याच्यामध्ये मोर दॅन 2 आर रिक्वायर्ड, देन वी कॉल इट एज पॉलीॲटॉमिक. Yes, with hydrogen also it is H2. Right. So
नाउ मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल. आता आपण आतापर्यंत ॲटॉमिक नंबर बघितला, ॲटॉमिक मास नंबर बघितला, ॲटमचं साईज बद्दल बोललो, त्याच्यानंतर त्यांची जी काही ॲब्रिव्हेशन्स आहेत, सिम्बल्स कसे काढले ते बघितलं, आणि त्याच्यानंतर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स, म्हणजे ॲटमचा एलिमेंट, एलिमेंटचं मॉलिक्युल, मॉलिक्युलचं कंपाऊंड. सो हे बघितलं. आता ह्याच्यानंतर मॉलिक्युल्स यांचं जे काही मास आहे आणि एक मोल नावाची कन्सेप्ट आहे ती आपल्याला बघायची आहे. सो व्हॉट इज मॉलिक्युलर मास? द मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स is the sum of atomic masses of all the atoms in single molecule of that substance. Like atomic mass, molecular mass is also expressed in unit Dalton. आपण एक्झाम्पल वरनं जाऊया. आता आपण मगाशीच बघितलं की मॉलिक्युल्स एलिमेंट्सचे बनलेले आहेत, एलिमेंट्स ॲटम्सचे बनलेले आहेत. तर आता आपल्याला आपण एलिमेंटल मास अशी काही कन्सेप्ट नाही, त्यामुळे मॉलिक्युलर मास, जर मॉलिक्युल्स अल्टिमेटली ॲटमचे बनलेत तर मॉलिक्युलर मास हे आपण ॲटॉमिक मास वरनं कॅल्क्युलेट करणार. सो जर आपण मॉलिक्युल कन्सिडर केला H2O, दॅट इज वॉटर, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, त्याचे एलिमेंट्स कुठले कुठले आहेत? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ॲटॉमिक मास हायड्रोजनचं किती आहे? तर 1 डाल्टन. ऑक्सिजनचं किती आहे? 16 डाल्टन. नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, हायड्रोजनचे किती आहेत? 2, ऑक्सिजनचं आहे 1. तर आता आपण काय करणार? ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स, 1 इंटू 2, 16 इंटू 1, 216, दोन्हीला ॲड केलं, मॉलिक्युलर मास आलं 18. सो जो टेबलच्या खाली जो ब्लू मध्ये फॉर्म्युला दिलाय, मॉलिक्युलर मास इज इक्वल टू सम ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटॉमिक मासेस. ज्या ॲटम्सचा तो मॉलिक्यूल बनलाय त्याच्या मासची ॲडिशन केली की आपल्याला मॉलिक्युलर मास मिळेल. सो मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ H इंटू 2, का तर 2 ॲटम्स आहेत म्हणून, प्लस ॲटॉमिक मास ऑफ O इंटू 1. तो इंटू 1 का तर एकच ॲटम आहे ऑक्सिजनचा म्हणून 1. ओके. आता ह्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला आता एक्झामला ॲटॉमिक मास ब्रॅकेटमध्ये दिले जातील. जर मॉलिक्युलर मास विचारला तर ॲटॉमिक मास दिलेला असेल. यू डोंट नीड टू रिमेंबर इट राईट नाउ. फॉर NaCl, how will you calculate it? Take the atomic mass of Na and atomic mass of Cl. Please check for atomic mass of Cl. Yes, it is there given in this list. So तुझं calculation बघ एकदा द्विजेश. NaCl. You have used NaCl, right? ओके. सो Na ॲटॉमिक मास आहे 23 आणि Cl आहे 35.5. येस. सो अप्रॉक्सिमेटली इट्स 35.5. म्हणूनच मी एकदा कन्फर्म करायला सांगितलं द्विजेश तुला. या. सो 58 नाही येणार, 35.5 आहे ना. सो समथिंग इन रिलेशन विथ 0.5 येईल कुठेतरी पुढे मागे. 58.5 येणार. ओके. आता NaClच्या कंडिशन मध्ये काय होतं आपलं? Na एकच होता, एकच ॲटम यूज केलाय आपण. Clचा सुद्धा एकच ॲटम यूज केलाय, म्हणून आपल्याला फक्त 23 प्लस 35.5 एवढंच करायचं होतं. आता दुसरं एखादं मी कंपाऊंड देते, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आधी थोडा एक सोपा घेऊया आपण. HNO3 चं कॅल्क्युलेट करून दाखवा मला. HNO3. HNO3. Please calculate the molecular mass of HNO3.
दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. यातली थिअरी पक्की करायची आहे तुम्हाला. तुम्हाला ही कॅल्क्युलेशन सुद्धा पक्की करायची आहे, नॉट ओनली फॉर 9th और 10th एक्झाम, कायमसाठी. येस, इट विल कम टू 63 ओनली. 63.01 का आलं? ओके, आय विल शो इट अगेन. मी ह्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवते. द्विजेश, आन्सर बरोबर आहे, फक्त 63 बास होत आहे. जे टेक्स्टबुक मध्ये दिलेत ते रेफर करा. ओके, सो आता आपण जेव्हा HNO3 कन्सिडर करणार, तर आपण पहिल्यांदा ॲटम्स लिहून घ्यायचे. कुठले कुठले आहेत? H आहे, N आहे आणि O आहेत. O 3 आहेत आपल्याकडे, एक नाही 3 आहेत. बाकीचे 2 एक एक आहेत. सो आता H1, एका H चा ॲटॉमिक मास आहे 1, एका N चा ॲटॉमिक मास आहे 14 आणि एका O चा ॲटॉमिक मास आहे 16. आणि आपल्याकडे 3 O आहेत, म्हणून आपल्याला ते 16 मल्टिप्लाइड बाय 3 करायला लागेल. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यावर आपलं होईल 1 प्लस 14 प्लस 48 आणि आन्सर येईल 63. कळलंय की परत एकदा सांगू? Which 0.01 are you talking about? हे जे मैत्रे आता तूही लिहिलंस, मगाशी द्विजेशने लिहिलं होतं, हे काय आहे? नाही, तुझं नाही. मैत्रे यांनी परत मला विचारलं म्हणून मी कन्फ्युज झाले. जो टॉपिक आपण आता शिकतोय तो खूप गरजेचा आहे, त्यामुळे जे असेल ते आता लगेच क्लिअर करून घ्या. मैत्रेय, जर चॅटबॉक्स म्हणून आय एम आस्किंग अबाउट हाऊ तुझे. ओके, ही रोट इट बाय मिस्टेक. सो द आन्सर, करेक्ट आन्सर इज 63. झालंय क्लिअर सगळ्यांना? ओके, सो असं आपण आता अजून एकाचं काढून बघूया. CaOH ट्वाइस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे CaOH ट्वाइस दिलंय, हे याचं कॅल्क्युलेट करून दाखवा. CaOH ट्वाइस. CaOH ट्वाइस. कॅल्क्युलेटेड फास्ट. ऍटलीस्ट 750 पर्यंत आन्सर यायला पाहिजे. इन एनी सायन्स फील्ड, इफ यू वॉन्ट टू डू युअर करिअर, कुठेही फिजिक्स मध्ये करायचं असेल, मॅथ्स मध्ये करायचं असेल, इंजिनिअरिंग असेल, बायोलॉजी मध्ये करिअर करायचं असेल, हे बेसिक आहे. ही कॅल्क्युलेशन जमायलाच पाहिजेत. That's why I am giving you time to calculate this, because it is important. जर जितकं लवकर ह्या गोष्टी क्लिअर होतील तितक्याच चांगल्या. So please calculate it fast. It's a bit tricky, but it's easy. You know the method. You know the atomic masses of individual elements. Ca चं 40 आहे. इंडिव्हिज्युअल ॲटम, सॉरी, Ca चं 40 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे आणि हायड्रोजनचं 1 आहे. त्यामुळे सगळी ॲटॉमिक मासेस तुमच्या समोर आहेत. तुम्हाला फक्त काही बेसिक कॅल्क्युलेशन्स करून मॉलिक्युलर मास काढायचंय, कारण CaOH ट्वाइस याचं मॉलिक्युलर मास डिटरमाइन करायचंय.
परफेक्ट. सगळ्यांना आलं व्यवस्थित? 74. व्हेरी गुड. करेक्ट. व्हेरी गुड. ओके. प्रत्येकाने आता स्वतःला म्हणजे खरं हे बघा की आपल्याला आपल्या वहीत कॅल्क्युलेशन जमली आहेत की नाही. दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट H2SO4चं पण कॅल्क्युलेट करून टाका, म्हणजे पक्क होऊन जाईल की सगळ्यांना जमतंय. कॅल्क्युलेटेड फॉर H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. Calculate the molecular mass of H2SO4. Atomic mass of hydrogen is 1, oxygen 16 and sulfur 32. ओके. द्विजेशचं 98 आलंय. बाकीच्यांनी लिहा जरा, बाकीच्यांचे येऊ देत आन्सर. परफेक्ट. आलं सगळ्यांना 98. व्हेरी गुड. म्हणजे व्यवस्थित जमतंय तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायला. नो प्रॉब्लेम. इफ यू हॅव इनफ टाइम, तुमच्याकडे जर घरी वेळ असेल तर जेवढे मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेली आहेत त्याच्या सगळ्यांचे ॲटॉमिक मासेस काढून बघा. यू कॅन डू दॅट फॉर होमवर्क टू. नेक्स्ट इज नेक्स्ट एक्सपेरिमेंटल पार्ट आहे. ठीक आहे, आपण तो सध्यासाठी स्किप करूया. When elements and compounds take part in chemical reactions, it is their atoms and molecules that react with each other. राईट. जेव्हा एखादा एलिमेंट आणि कंपाऊंड आपण त्याची केमिकल रिॲक्शन इमॅजिन करतोय, त्याच्यातले ॲटम्स एकमेकांबरोबर रिॲक्ट करतात. ॲटम्स आणि मॉलिक्युल्स. And therefore it is necessary to know the number of their atoms and molecules. कंपाऊंड मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत आणि एलिमेंट मध्ये किती ॲटम्स आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. However, while carrying out a chemical reaction, it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the numbers of atoms and molecules. The concept of mole is useful for this purpose. आपण आता इंडिव्हिज्युअल ॲटम कॅल्क्युलेट करत बसणार का? एखादी केमिकल रिॲक्शन घडत असताना किती ॲटम्स आहेत किंवा किती मॉलिक्युल्स आहेत याच्यापेक्षा आपण मोल ही कन्सेप्ट यूज करतो. A mole is that quantity of a substance whose mass in grams is equal in magnitude to the molecular mass of that substance in Daltons. So, the molecular mass of oxygen is 32 U or 32 Dalton, and therefore 32 gram oxygen is 1 mole of oxygen. आपण ही मोलची कन्सेप्ट अजून जास्ती डिटेल, थोडासा वेळ लागेल ही समजायला किंवा शिकवायला सुद्धा थोडा टाइम घ्यायला लागेल आपल्याला. सो इट इज बेटर आपण मोलची कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण व्यवस्थित डिटेलिंगनी घेऊया. सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा की आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स, एलिमेंट्स असे कॅल्क्युलेट करून रिॲक्शन मध्ये किती कंपाऊंड रिॲक्ट होतोय हे बघणं अवघड आहे. देअरफॉर वी नीड टू यूज कन्सेप्ट ऑफ मोल. Okay, very good. So for now, thank you and bye. We will meet in the next lecture.